लक्षात घ्या या ठिकाणी आता 8वीचा आपण प्रॅक्टिस सेट मधला 15 पॉइंट प्रॅक्टिस सेट 15.2 म्हणजे 15.2 मधला क्वेश्चन नंबर 3 पाहतो. If perimeter of rhombus is 100 centimeter and length of one diagonal is 48 centimeter, then what is the area of the equilateral triangle? Now see here, perimeter is equal to 100 centimeter. Given quadrilateral is rhombus. In a rhombus दिलेला कोणता आहे rhombus A B C D नावाचा एक rhombus आहे. महाराज in a rhombus ABCD perimeter 100 centimeter. Therefore perimeter of quadrilateral ABCD equals to 4AB. You know that all sides of rhombus are congruent. Therefore 100 equals to 4AB. Now 4 in divide आता या ठिकाणी राईट साइडला मल्टिप्लिकेशन मध्ये 4 आहे मग लेफ्ट साइडला ते डिव्हिजन मध्ये जातील म्हणजे 100 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू AB. फायनली 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 4 5 जा 20 इथं दोन उरले म्हणजे 20 झाले. AB equals to 25 centimeter. Equation number first. Now here this 100 is taken in given part. Now in the given information one diagonal is 48 centimeter. We know that the diagonals, the property of rhombus, the diagonals of rhombus are perpendicular bisector bisector of each other ते एकमेकाचे काय असतात perpendicular bisector असतात. Now see here AM equals to CM. AM is equal to CM is equal to AC divided by 2. We suppose AC is equal to 48 centimeter. आपण काय करूया ठिकाणी AC ला 48 गृहीत धरू आपण. AC हा डायगोनल आहे आणि तो डायगोनल आपण एक डायगोनल 48 सेंटीमीटर चा दिला आहे ते AC ला गृहीत धरू. Therefore AM equals to CM equals to 48 divided by 2. 2 1 are 2, 2 2 are 4 and 2 4 are 8. Finally AM is equal to CM is equal to 24 centimeter. It is your equation number 2. Suppose we know that we take one triangle that is AMB. Now see here in triangle similarly आपण एक डायगोनल घेतलेला आहे दुसरा डायगोनल पण अप्लाय करावा लागेल. सिमिलरली BM equals to DM. याला इक्वेशन नंबर आपण 3. मग आता हे 3 दिल्यानंतर काय होईल या ठिकाणी आता एक ट्रायंगल घेऊ इन ट्रायंगल विच ट्रायंगल AMB इन ट्रायंगल AMB. आता लक्षात घ्या the diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. म्हणजे perpendicular bisector आहे म्हणजे याचा अर्थ काय अँगल AMB equals to 90 डिग्री. हे कुठे सांगितलेलं आहे आता आपण प्रूव्ह केलेलं आहे या ठिकाणी. लक्षात घ्या ह्या प्रॉपर्टी नुसार इथं काय आहे परपेंडिक्युलर आहे हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. मग अँगल AMB is equal to 90 degree. Therefore by the Pythagoras theorem पायथागोरसच्या थेरम नुसार काय होईल या ठिकाणी साइड अपोजिट टू 90 डिग्री द हायपोटेन्यूज. Therefore AB square is equal to base BM square and height AM square. Now AB is equal to 25. 25 square is equal to, we know that BM is not given, therefore BM square plus AM square, that means
24 स्क्वेअर. हे कशावरून? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. नाव सी हियर 625. The square of 25 is 625 equals to bm square plus 576. या ठिकाणी 24 चा वर्ग 576 आणि 25 चा वर्ग 625. आता हे प्लस मध्ये तुला याच्यात मायनस साइड चेंज करा म्हणजे त्याला विरोध होईल. जे काही साइन आहे ती विरुद्ध साइन आहे. म्हणजे 625 डिवाइडेड मायनस 576 इज इक्वल टू bm square and finally bm square equals to 49. या दोघांचं जे काही सबस्ट्रॅक्शन आहे ते किती आहे? 49. फायनली bm is equal to 7. 49 is the square of 7. bm is equal to 7 centimeter. It is your equation number 4. Now see here bd equals to 2bm from equation थर्ड. एक लक्षात घ्या या ठिकाणी bm इक्वल्स टू काय? dm आहे म्हणजे b पासून m पर्यंत d पासून m पर्यंत अंतर सेम आहे. पण हे अंतर जर सेम असेल तर काय होईल? या ठिकाणी bd इज इक्वल टू 2bm म्हणजे इक्वेशन थर्ड नुसार. नाउ bd इक्वल्स टू 2 into the value of bm is equal to 7 from equation 4. इक्वेशन 4 नुसार याची व्हॅल्यू आपण 7 घेता येईल. नाउ bd इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. इट इज युअर फायनल आन्सर. आणि लास्टला तुम्ही लिहू शकता द ऑर्डर डायगोनल द लेंथ ऑफ ऑर्डर डायगोनल इज 14 सेंटीमीटर. इट इज युअर लास्ट आन्सर. आता या दिलेल्या क्वेश्चन मध्ये थर्ड क्वेश्चन मध्ये त्याचा एरिया काढून घ्यायचा. आपला एरिया राहिला होता या ठिकाणी एसी चं माप 48 सेंटीमीटर आलं होतं आणि बीडी चं माप किती? 14 सेंटीमीटर. आता एसी चं माप 48 म्हणजे आपण गृहीत धरलेलं होतं ए डायगोनल दिलेला आणि बीडी चं माप किती? 14 सेंटीमीटर. याला इक्वेशन नंबर 5 देतो आपण. मग आता एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इक्वल्स टू 1/2 into d1 म्हणजेच काय करू इथं? AC into BD. Now see here AC is the d1 and BD is the d2. The given AC and BD are the diagonals. Therefore 1/2 into 48 into 14. लक्षात घ्या हे 48 given मधला पार्ट आहे तर 14 हा काढलेला आपण पार्ट आहे. मी इथे लिहिते तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 5th and given. Now see here 2 1s are 2, 2 7s are 14. Now 48 into 7, 7 8s are 56. Carry 5, 7 4s are 24. 28. Carry 5, 33 square centimeter. It is your final answer of the question number 3rd. लक्षात घ्या आता प्रॅक्टिस सेट 15.2 मधला हा चौथा क्वेश्चन आहे. चौथा क्वेश्चन स्टार मारलेला याचा अर्थ काय? ते हॉट क्वेश्चन आहे म्हणजे उच्च विचार कौशल्यावर आधारित असणारा हा क्वेश्चन. काय क्वेश्चन सांगितलंय? इफ लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. आपल्याला या ठिकाणी या चौकोनाच्या चारी बाजूच्या मापाची बेरीज काढायची आहे. आपण चौकोनाचा एरिया दिलेला आकृती दिली नाही, ऍक्च्युअली आपण काढून घेतलेली आहे. रोम्बस म्हटल्यानंतर काय होईल? त्याच्या चारी साइड कॉन्क्रीट असतील. मग आता एक ध्यान ठेवा, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज इक्वल टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर. एसी म्हणजे आपण हे गृहीत धरलेला आहे एक डायगोनल म्हणजे एसी हा एक डायगोनल आहे तो 30 सेंटीमीटर आहे. पहिल्यांदा आपल्याला बीडीचं माप काढावं लागते. बीडी म्हणजे दुसरा डायगोनल आहे तो एरियावरून आपल्याला बीडी काढता येईल. नंतर बीडी हा एसी सोबत परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो त्याच्यामुळे बीएम चं माप निघते. त्यानंतर पायथागोरसचा थेरम वापरून आपण एबी चं माप काढू शकतो आणि लास्टला आपण पेरिमीटर काढू शकतो. बघा आता गणिताची सुरुवात करत असताना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज इक्वल टू 1/2 into AC into BD. लक्षात घ्या पहिल्यांदा एरियाचा विचार करत असताना एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ
half into product of length of its diagonals. Now AC and BD are the diagonals of given quadrilateral or rhombus ABCD. Therefore, area of quadrilateral ABCD is equal to 240 is equal to 1 by 2. आता इथे स्क्वेअर सेंटीमीटर घ्यायची गरज नाही. 1 by 2 into the length of AC is equal to 30 into BD. आणि हे कुठे सांगितलेलं आहे तर गिवन मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 240 into 2 डिवाइड बाय हे डिवाइड मधला 2 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये आणि मल्टिप्लाय मधला 30 इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये इक्वल्स टू BD. नाउ 0 0 केटा कॅन्सल 3 1 जा 3 3 8 जा 24 3 व 3 3 8 24 या पद्धतीने काय होईल फायनली BD equals to 8 into 2 that means 16 centimeter. It is your equation number first one. We find the length of BD is equal to 16 centimeter. Now next one. आता या ठिकाणी आपल्याला BD चं माप भेटलेलं आहे. मग BD चं माप भेटल्याच्या नंतर आता BD चं माप भेटलेलं आहे. मग आता diagonals of rhombus are perpendicular bisect to each other. Therefore, the diagonals of a rhombus are perpendicular bisect to each other. Therefore, AM is equal to CM is equal to AC divided by 2. मला काय मिळेल या ठिकाणी आता ह्याच पद्धतीने हा एक डायगोनल झाला. मग आपण आता दुसरा पण घेऊ BM is equal to DM is equal to BD divided by 2. मला काय होईल AM ला AM is equal to CM ला CM. आता AC चं माप आपण गृहीत धरलेलं आहे की ते 1 diagonal is 30 गिवन मधला पार्ट आहे. तसंच या ठिकाणी काय होईल BM equals to DM equals to the length of BD is 16 divided by 2. हे पार्ट कुठला आहे गिवन मधला आहे आणि हा पार्ट कुठला आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. 2 1 जा 2 2 8 जा 16 2 1 जा 2 2 1 जा 2 carry 1 now 10 2 5 जा 10. Now AM equals to CM equals to 15 centimeter. It is your equation number second. Also BM equals to DM equals to 8 centimeter. Equation number. आता लक्षात घ्या या ठिकाणी BM चं माप भेटले AM चं माप भेटले मग AB चं माप काढायचं आपल्याला. मग AB चं माप काढत असताना नाव इन ट्रायंगल गिवन ट्रायंगल इज AMB. AMB या ट्रायंगलचा आपण विचार करू. AMB या ट्रायंगल मध्ये काय होईल अँगल AMB equals to 90 degree. मग आता हे 90 डिग्री येण्याचं कारण काय तर डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. म्हणजे हे M या ठिकाणी ते कसे आहेत परपेंडिक्युलर आहे. नुसते परपेंडिक्युलर नाही तर परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर आहे. मग काय होईल अँगल AMB is equal to 90 degree. Therefore, by the Pythagoras theorem आता पायथागोरसच्या थेरम नुसार काय होईल AB स्क्वेअर इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर. हे हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग आता AB स्क्वेअर आपल्याला माहितच नाही. बघा आता आपण इथे लिहिलं होतं पहिल्यांदा BD चं माप काढलं नंतर BM चं माप काढलं नंतर AB चं आता आपण माप काढणार आहोत. मग AM चं माप किती आहे AM इज इक्वल टू 15 स्क्वेअर प्लस BM is equal to 8 square. हे कशावरून घेतलं फ्रॉम इक्वेशन सेकंड and now AB square is equal to 225 plus 64. बघा 15 चा वर्ग 225 आणि 8 चा वर्ग किती 64 म्हणजे 64. मग AB square is equal to 5 plus 4 is equal to 9. 6 plus 2 is equal to 8 and 2 equals to 2. Now AB square is equal to 289 and finally AB is equal to 17. Now 289 is the square of 17.
Now AB is equal to 17 centimeter. Equation number 4. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला AB चे माप भेटले. आता लास्ट काय मिळाला? पेरिमीटर ऑफ quadrilateral ABCD equals to 4AB. बघा sum of 4 sides किंवा 4 into AB इथे चालते कारण का all sides of rhombus are congruent. Now 4 into AB ची व्हॅल्यू किती आहे? 17. Finally 4 into 17 हे कशावरून घेतलेलं आहे पहा लक्षात घ्या. From equation 4 आणि 17 4 जा 17 चौक 68 सेंटीमीटर. हे ध्यानात ठेवा पेरिमीटर हे नेहमी सेंटीमीटर मध्ये येते त्याला स्क्वेअर लागत नाही आणि हे आपल्या गणिताचं शेवटचं